105 दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध संपण्याच्या दिशेने सुरू आहे। युद्ध संपवण्याच्या करारावर रविवारी स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे। जिनेवा इथे युद्ध समाप्तीच्या करारावर स्वाक्षऱ्यांची शक्यता आहे। शांतिवार्ता सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाल्याची माहिती आहे। युद्ध समाप्तीचा मसुदा तयार आहे। इराणकडूनही त्यावर सहमती आल्याचं समजतंय। करारावर स्वाक्षऱ्यांसाठी पाकिस्तानी नेतेही जिनेवाला जाणार असल्याचं समजतंय। तर युद्ध समाप्तीचा मसुदा तयार झाल्याची इराणने ही सहमती दिलेली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी हे मान्य केलंय। युद्ध समाप्तीच्या दिशेने काम सुरू असल्याची अराघचींनी कबुली दिली आहे। अवघ्या काही दिवसात स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे। तीन भारतीय खलाशांच्या मृत्यूसंदर्भात भारतानं नाराजी व्यक्त केली आहे। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे। आखातात अमेरिकेनं व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। व्यापारी जहाजांवर हल्ला करणं अयोग्य असल्याचं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। तर याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी सरकारला घेतलेलं होतं। तीन भारतीयांची या जहाजांवर हत्या झाली किंवा त्यांचा मृत्यू झाला, मात्र त्यावर सरकारमार्फत कोणीही एक अवाक्षरही काढत नाही असं राहुल गांधींनी म्हटलेलं होतं। आणि त्या अनुषंगाने राहुल गांधींनी सरकारविरोधात काही सवाल उपस्थित केलेले होते। आता एस जयशंकर यांनी अमेरिकेकडे या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। व्यापारी जहाजांवर असे हल्ले करणे अयोग्य असल्याचं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। याच मुद्द्यावरून सामनाच्या अग्रलेखातून कशी टीका करण्यात आली आहे आपण पाहूयात। कसला संताप, सगळे थंडच आहेत। भारताचा एक नागरिक सरकारसाठी महत्त्वाचा आहे, मग तो जगात कुठेही असो। त्यांच्या रक्षणाची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे। आपल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे इतर देशातील लोक कसे हळहळतात व संतापून रस्त्यावर येतात ते भारतीयांनी पाश्चिमात्य देशांकडून शिकायला हवं। भारतीय खलाशांच्या मृत्यूने संताप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण संताप तर कुठेच दिसत नाहीये। 12 वर्षात मोदी व त्याच्या लोकांनी भारतीयांच्या मनातील संतापाची थंड राख केली आहे। त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यात 3 खलाशी मेले काय किंवा पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांना मारले काय, सर्व कसं थंडच असतं, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे।